दिस इज पार्ट नंबर 3 ऑफ ऑप्टिक्स. पार्ट 2 मध्ये तुम्हाला एक स्नेल्स लॉ सांगितला होता. स्नेल्स लॉ अबाउट रिफ्रॅक्शन. तो स्नेल्स लॉ एका वेगळ्या पद्धतीने आणखी लिहिता येतो, म्हणजे त्याचा लिहायची पद्धत वेगळी आहे. सो स्नेल्स लॉ n1 sin θ1 इक्वल टू n2 sin θ2, आणि तुम्हाला दिलेला मागच्या पार्ट 2 मध्ये हा दिला होता. Refractive index of denser medium with respect to rarer medium. So when the light passes from rarer to denser, and here it is angle of incidence, angle of refraction, then this formula becomes sin I, that is in rarer medium, upon sin R in denser medium. हा sin R आहे in denser medium. तर अशा पद्धतीचा हा एक फॉर्म्युला तुम्हाला सांगितलेला होता. तोच फॉर्म्युला आपण ह्या पद्धतीने पण लिहू शकतो. इफ n1 and n2 आर द ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडायसिस ऑफ वन मीडियम अँड दिस इज ऑफ अनदर मीडियम. n1 आणि n2 हे रिफ्रॅक्टिव्ह इंडायसिस झाले, हे ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडायसिस. समजा हा आयच्या ठिकाणी आपण θ1 घेतला अँगल, अँड दिस अँगल इज θ2. then take the product of n1 sin θ1 equal to n2 sin θ2, म्हणजे product of refractive index into angle with normal. असं लक्षात ठेवता येत. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि साइन ऑफ अँगल विथ द नॉर्मल, या रेने नॉर्मलशी केलेला अँगल θ1 इक्वल टू काय असणार, दुसऱ्या मीडियम मधला इनटू साइन θ2. तर अशा पद्धतीने हा लॉ रिप्रेझेंट करता येतो. दोन्हीचं मिनिंग सेम आहे, फक्त इथं काय केलेलं आहे, n1 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दिस मीडियम, इट इज अ ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, अँड n2 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दिस मीडियम ऍब्सोल्यूट आहे. म्हणजे तुम्हाला n1 अपॉन n2 काय लिहिता येईल बघा, n1 अपॉन n2, म्हणजे यासारखंच येणार आहे स्टेटमेंट. n1 upon n2, this is sin θ2 upon sin θ1. Therefore, n2 by n1 equal to sin θ1 upon sin θ2, and n2 by n1 comparison of, so this is ratio of refractive index of second medium to refractive index of first medium. रेशो आहे हा, refractive index of second to refractive index of first, that is refractive index of second medium with respect to first medium. यालाच आपण रेशो म्हणतो, n2 by n1. So this is equal to sin θ1 upon sin θ2, and what is θ1 here? It is I. In figure it is I. So this becomes sin I upon sin R. So 2 is denser medium, 1 is rarer medium. So again the formula is same. फक्त लिखाण करत असताना किंवा रायटिंग मध्ये स्नेल्सला हा वेगळ्या पद्धतीने लिहिता येतो. या फॉर्म मध्ये तुम्हाला हा स्नेल्स लॉ लिहिता येतो. पण याच्यात काय लक्षात ठेवलं पाहिजे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स of one medium into the angle made by ray of light with normal, त्याचा साइन घ्यायचा आहे आणि त्यांचा प्रॉडक्ट. दुसऱ्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, दुसऱ्या मीडियम मधला लाईट, त्याने केलेला अँगल, त्याची साइन व्हॅल्यू, यांचा प्रॉडक्ट. सोडवलं तर तुम्हाला हेच आन्सर मिळणार आहे, सेम आन्सर जे पण स्नेल्स लॉ बघितलेला तोच. नाउ वी विल सी the next property of light or phenomena of light, total internal reflection. आपलं रिफ्लेक्शन बघून झालंय, रिफ्रॅक्शन बघून झालेलं आहे, आणि आता हे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. तर या ठिकाणी काय दाखवलेलं आहे बघा, ह्या डायग्राम मध्ये दिस इज वन मीडियम, इट इज अ बाउंडेड मीडियम, पण हे ऑप्टिकली डेन्सर मीडियम आहे अँड ऑप्टिकली रेरर मीडियम बाहेर. सपोज दिस इज अ ग्लास मध्ये ऑब्जेक्ट ठेवलेला आहे, म्हणजे ऑब्जेक्ट इज प्लेस्ड इन दिस मीडियम, डेन्सर मीडियम,
and from that object the light is incident at the interface. So this is a interface. ही बाउंड्री म्हणजे काय झाली, इंटरफेस, कारण इकडे रेरर मीडियम आहे, इकडे डेन्सर मीडियम आहे. आता इन्सिडंट रे जो आहे इथं बरेच रे दाखवलेले आहेत अँड अँगल ऑफ इन्सिडन्स फॉर इच रे इज डिफरंट. अँगल ऑफ इन्सिडन्स कोणता, ह्या नॉर्मल्स आहेत सगळ्या, दीज आर दी नॉर्मल्स, ह्या नॉर्मल्स आहेत, ह्या सगळ्या नॉर्मल्स आहेत. नॉर्मलशी केलेला अँगल इन्सिडंट रेने. So this is the normal. This is the normal. First angle is angle of incidence I1. The second is I2. फक्त हा I2 ग्रेटर दाखवलेला आहे I1 पेक्षा. Next is special angle IC. Next is I greater than IC. असे 4 तुम्हाला इन्सिडेंट रे काढून दाखवलेले. Suppose from this object, if the light is incident नॉर्मल जर लाईट आला तर काय होणार आहे, नॉर्मल जर लाईट पडला, हे दाखवलेलं नाही पण तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलेलं आहे, इफ इट इज नॉर्मली इन्सिडेंट तर ही नॉर्मल अशी असणार आहे, इन आफ्टर रिफ्रॅक्शन इट पासेस लाईक दिस. नॉर्मल इन्सिडन्स, नॉर्मल रिफ्रॅक्शन, ही केस इथं घेतलेली नाहीये. अँगल ऑफ इन्सिडन्स इज अदर दॅन 0 डिग्री, अदर दॅन 0, म्हणून हे बाकीचे रेस दाखवलेले. सो फर्स्ट इज I1. आता I1 जर अँगल ऑफ इन्सिडन्स असेल तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन R1 दाखवलेला आहे आणि हा लाईट अवे फ्रॉम नॉर्मल दाखवलेला आहे. when the light comes from denser medium enters into rarer medium it goes away or it bends away from normal. so I1 इथं कमी आहे, R1 जास्त दाखवलेलं आहे आणि इथे एक रे काढून दाखवलेला आहे आणि इथं ग्रीन कलरचं तुम्हाला बॅकवर्ड ह्या डिरेक्शनने दाखवलेला आहे. म्हणजे काही भाग हा इथं जातो लाईटचा, सम पार्ट इज रिफ्रॅक्टेड, सम पार्ट इज रिफ्लेक्टेड. याला म्हणतात पार्शल इंटरनली रिफ्लेक्टेड रे. म्हणजे थोडा, पार्शल म्हणजे थोडा प्रमाणात, इंटरनली रिफ्लेक्टेड रे. इकडे रिफ्रॅक्ट होणार आहे, थोडा भाग रिफ्लेक्ट होणार आहे. सो फॉर द सेकंड रे इज ऑल्सो द सेम केस. फक्त काय झालेलं आहे, I2 ग्रेटर दॅन I1, सो R2 ग्रेटर दॅन R1. द नेक्स्ट रे इज लाईक दिस. हिअर दिस अँगल इज IC. असा हा स्पेशल अँगल, ह्या अँगलला जो इन्सिडंट रे IC आहे, रिफ्रॅक्टेड रे हा असा गेलेला आहे. म्हणजे अँगल वाढत गेलेला आहे आणि फॉर सर्टन अँगल IC विच इज ग्रेटर दॅन I2 पेक्षा जास्त आहे सर्टन अँगल, त्यावेळेला लाईट काय झाला, हा इथं गेलेला आहे. सो दिस इज द रे. R2 पेक्षा जास्त झाला आणि तो किती झालेला आहे, 90 डिग्री. जो हा लाईट इथं आलेला आहे बाउंड्रीवरती, सरफेस वरती, याला ग्रेझिंग रे म्हणतात. सो फॉर IC R is equal to 90 डिग्री, कारण रे इथं आलेला आहे. सो दिस इज द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 डिग्री. 90 डिग्रीला जो रे इथं पडलेला आहे, इथं आलेला आहे, ग्रेझिंग रे म्हणतात. ग्रेझिंग सरफेस हा ग्रेज होतो म्हणून त्याला ग्रेझिंग रे म्हटलेला आहे. म्हणजे सगळा लाईट हा सरफेसवर येणार फॉर सर्टन अँगल IC. म्हणजे ह्या कशा आहेत, स्टेप घेतलेल्या आहे, स्टेप वरनं तुम्हाला दाखवलेलं आहे. I1 पेक्षा I2 जास्त, R2 हा R1 पेक्षा जास्त. नेक्स्ट अँगल इज ग्रेटर दॅन I2 but it is denoted by special letter IC for which angle of refraction is 90 degree. समजा याच्यापेक्षा अँगल वाढवलेला आहे इथं. नेक्स्ट अँगल इज I दिलेला आहे, सर्टन अँगल. तुम्ही I3 लिहिला तरी चालेल. I1, I2, IC आणि समजा I3 लिहिला, I3 ग्रेटर दॅन IC हा सिम्बॉल पाहिजे. I3 ग्रेटर दॅन IC असा अँगल की IC पेक्षा जास्त आहे. मग ह्या केसमध्ये काय झालेलं आहे बघ, लाईट हा रिफ्रॅक्ट झालेलाच नाहीये. लाईट इज रिफ्लेक्टेड बॅक इन द सेम मीडियम. म्हणजे हा पुन्हा रिफ्लेक्ट झालेला आहे, रिफ्रॅक्ट झाला नाहीये. दिस इज रिफ्रॅक्टेड, कम्प्लिटली रिफ्लेक्टेड इन द डेन्सर मीडियम. कम्प्लिटली रिफ्लेक्टेड
नो रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस, रिफ्रॅक्शन झालेलं नाही असा अँगल, हा अँगल हे जे मीडियम घेतलेलं आहे याच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवर डिपेंड असतो. हे तुम्हाला फॉर्म्युल्यावरनं समजेल. पण जर अँगल ऑफ इन्सिडन्स हा आयसी पेक्षा जास्त असेल तर लाईट हा रिफ्रॅक्ट होत नाही, रिफ्लेक्ट होतो. म्हणूनच या रेला काय म्हटलेलं आहे बघा, टोटल इंटरनली रिफ्लेक्टेड रे. इथं आहे पार्शल इंटरनली रिफ्लेक्टेड रे, थोडा पार्शल थोडाच भाग आलेला आहे, पण इथं पूर्ण भाग आलेला आहे, लाईटचा पूर्ण भाग. सो हिअर द टोटल लाईट इज रिफ्लेक्टेड. सो इंटरनल रिफ्लेक्शन आहे, रिफ्रॅक्शन झालेलं नाहीये फॉर दिस सर्टन अँगल. मग ह्या अँगलला काय म्हटलं जातं, आयसी जो अँगल आहे ज्याला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 डिग्री येतो त्याच्यापेक्षा अँगल ऑफ इन्सिडन्स मोठा झाला, ग्रेटर झाला, तर लाईट रिफ्रॅक्ट होणार नाहीये, लाईट हा रिफ्लेक्ट होणार, सर्व लाईट रिफ्लेक्ट होणार. सो दिस आयसी इज कॉल्ड क्रिटिकल अँगल. क्रिटिकल साठी सी लेटर वापरलेलं आहे. तर जे इथं तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे तेच तुम्ही पॉइंट्स वाईज लिहायचंय. तर पॉइंट्स कोणते कोणते येतात बघा. इन फिगर, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ट्रॅव्हलिंग फ्रॉम डेन्सर मीडियम, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. लाईट शुड ट्रॅव्हल फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेरर मीडियम. हा भाग महत्वाचा आहे. तर तुम्हाला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन बघता येतं. लाईट कसा पास झाला पाहिजे, फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेरर मीडियम. आता फॉर व्हेरियस अँगल ऑफ इन्सिडन्स इज शोन, म्हणजे वेगवेगळे अँगल ऑफ इन्सिडन्स काढून दाखवलेले आहेत, वेगवेगळ्या अँगल ऑफ इन्सिडन्सला दाखवलेत. वन अँगल, दिस इज अनदर, दिस इज वन मोर अँड दिस इज वन मोर अँगल. 4 अँगल मध्ये ही फिगर तयार केलेली आहे. सो सी द नेक्स्ट पॉइंट. So as angle of incidence increases, angle of refraction also increased. So since I1 greater than I2 greater than I1, not I1 greater than I2. This is I2 ग्रेटर देन I1. आपण फिगर मध्ये असं घेतलेलं आहे. सो हिअर R2 इज ग्रेटर देन R1. R2 इज ग्रेटर देन R1. आपण I1 पेक्षा I2 जास्त घेतलेलं आहे. सी हिअर I2 ग्रेटर देन I1. सो R2 ग्रेटर देन R1. Here R2 greater than R1. So this is the point. I2 greater than I1. So R2 greater than R1. Next point काय बघा, when light ray travels from denser medium to rarer medium, it bends away from normal. हे आपल्याला कळालेलं आहे. हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. हा तुम्ही स्कूल लेवलला पण बघितलेला आहे. Light ray travels from denser medium to rarer medium, bends away from normal. Next point is, at a particular angle of incidence IC, refraction in rarer medium becomes 90 degree. म्हणजे angle of refraction काय झाला, 90 degree झाला. So this R is 90 degree. ही R ची व्हॅल्यू 90 डिग्री झाली. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इन रेरर मीडियम म्हणजे R ची व्हॅल्यू 90 डिग्री झाली. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, नॉट रिफ्लेक्शन. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा शब्द लक्षात ठेवायचा. सो दिस पर्टिक्युलर अँगल IC इज कॉल्ड क्रिटिकल अँगल. क्रिटिकल अँगलची डेफिनेशन तयार होते ही. दिस इज अ डेफिनेशन. दिस पॉइंट इज नथिंग बट डेफिनेशन. सो सी the next. For angle of incidence greater than critical angle, म्हणजे ही केस, for angle of incidence greater than critical angle,
तर याच्यामध्ये काय झाले, द रे ऑफ लाईट डज नॉट एंटर इन रेरर मीडियम. अतिशय इम्पॉर्टंट टोटल इंटरनल रिफ्लेक्शन मधला पॉइंट. I greater than IC, ray of light does not enter into rarer medium but totally reflected back in the denser medium. म्हणजे इथं रिफ्लेक्शन मिळतं तुम्हाला, रिफ्रॅक्शन फेनॉमेना मिळत नाही, टोटली रिफ्लेक्ट होतो म्हणून त्याला टोटली रिफ्लेक्टेड बॅक इन डेन्सर मीडियम म्हटलेलं आहे. सो दिस फेनॉमेना इज कॉल्ड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. फेनॉमेना हा सगळा याच्यातच एक्सप्लेन केलेला आहे. फेनॉमेना इज एक्सप्लेन इन दिस पॉइंट. अँगल ऑफ इन्सिडन्स काय पाहिजे, आय ग्रेटर दॅन आय सी. लाईट हा रेरर मीडियम मध्ये जाणार नाही, तर तो डेन्सर मीडियम मध्येच सर्व लाईट मागे येणार, त्याच मीडियम मध्ये, सेम मीडियम मध्ये मागे येणार, त्याला आपण रिफ्लेक्शन म्हणतो. सो दिस इज टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ड्युरिंग टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हा शॉर्ट फॉर्म वापरलेला आहे TIR, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. देर इज ओनली रिफ्लेक्शन अँड नॉट रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन नाहीये, ओनली रिफ्लेक्शन. TIR ला ओनली रिफ्लेक्शन असतं, रिफ्रॅक्शन नसतं. सो एक्सेप्ट TIR म्हणजे हे सोडून, देर इज ऑलवेज पार्शल रिफ्लेक्शन अँड पार्शल रिफ्रॅक्शन. देर इज ऑलवेज पार्शल रिफ्लेक्शन, पार्शल रिफ्रॅक्शन. थोडा लाईट रिफ्रॅक्ट होणार, थोडा लाईट रिफ्लेक्ट होणार, पण या ठिकाणी सर्व लाईट रिफ्लेक्ट होणार, रिफ्रॅक्ट होणार नाही. फ्रॉम दिस फिगर यू कॅन डिफाईन IC. व्हॉट इज IC? हा एक अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, पण तो डेन्सर मीडियम मधला आहे आणि रेरर मीडियम मध्ये रिफ्रॅक्शन अँगल किती होणार, 90 डिग्री. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ critical angle? Critical angle for a pair of refracting media can be defined as an angle of incidence in denser medium. So remember this point, angle of incidence, angle of incidence in denser medium, for which angle of refraction in rarer medium is 90 degree. रेरर मीडियम मधला 90 डिग्री आणि डेन्सर मीडियम मध्ये जो अँगल असेल तो क्रिटिकल अँगल. सो क्रिटिकल अँगल इज डिफरंट फॉर डिफरंट पेअर ऑफ मीडिया. म्हणजे ग्लास एअर असेल किंवा ग्लास वॉटर असेल तर रिफ्रॅक्टिंग हा IC अँगल बदलणार. आता ICचा फॉर्म्युला बघणार आहे आपण. ह्या दोन डायग्राम्स इथं कन्सेप्ट साठी काढलेले आहेत. तर पहिला कन्सेप्ट जो ऑलरेडी तुम्हाला माहित झालेला आहे, लाईट when travels from denser medium to rarer medium, it bends away from normal. नॉर्मल पासून लांब जातो. आणि तुम्हाला ज्या मीडियम मध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लिहायचं आहे, सो ND डेन्सर मीडियमचं ND साइन I इक्वल टू NR साइन R. म्हणजे आपण इथं कुठला वापरला तर तुम्हाला जे पूर्वी स्टेटमेंट सांगितलं, साइन θ1 into refractive index of that medium equal to sin θ2 into refractive index of that medium. म्हणजे हे काय आहे बघा, आता θ1 च्या इथं आपण I घेतलेला आहे, मीडियम कोणतं झालेलं आहे, डेन्सर मीडियम, म्हणून ND लिहिलेलं आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज ND. सो दिस इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अँड sin θ1 sin I. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 2 त्याला NR लिहिलेला आहे. दिस इज NR. म्हणजे हाच लॉ आपण वापरला जो मगाशी इक्वेशन बघितलं होतं ते वापरलं. साइन θ1 इंटू N1. आता N1 च्या जागी येणार आहे ND सिम्बॉल वापरलेला आहे. सो दिस इज ND इज हिअर. आणि जर हा रेशो घेतला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर टू रेरर तर साइन R अपॉन साइन R मिळणार. ND अपॉन NR लिहिलेला आहे. ND अपॉन NR. ND अपॉन NR. सो दिस इज साइन R अपॉन साइन I. तर डेन्सर टू रेरर घेतलेला आहे. तुम्हाला क्रिटिकल अँगलचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. सो लाईट शुड ट्रॅव्हल फ्रॉम डेन्सर टू रेरर. डेन्सर टू रेररच लाईट ट्रॅव्हल झाला पाहिजे. डेन्सर मीडियम
टू रेरर मीडियम, डेन्सर मीडियम टू रेरर. आता इथून दाखवलेला आहे हा, पण या डायग्राम मध्ये हा इथनं दाखवलेला आहे, पण लाईट कुठनं आलेला आहे? डेन्सर, आणि कुठं चाललेला आहे? रेरर मध्ये. सो हिअर दिस अँगल इज क्रिटिकल अँगल. हा अँगल आर होणार 90 डिग्री, म्हणजे हा इंटरफेस वरती येणार लाईट. ग्रेझिंग रे, दिस इज अ ग्रेझिंग रे, दिस इज ग्रेझिंग रे, ग्रेझिंग रे. त्याला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन रेरर मीडियम मधला असणार 90 डिग्री. ह्या व्हॅल्यूज फक्त या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करायचे. सो एन डी, refractive index of this medium, ND. So here it is ND, and this refractive index is NR. So ND into sin IC, ND into sin IC, N1 sin theta 1, ND sin IC equal to NR sin 90. So ND sin IC equal to sin 90 झाला 1. So here it is NR. आता रेअरच्या इथं एअर मीडियम घेतलेलं आहे, एअर मीडियम. एअर मीडियमला हा तुम्हाला असा फॉर्म्युला मिळेल. एअर मीडियम कन्सिडर केलेला आहे. सो NR इक्वल टू 1. सो ND sin IC इक्वल टू 1. आणि साइन IC पाहिजे असले तर 1/ND, 1/ND घेतला पाहिजे. साइन ND इक्वल टू 1/sin IC. आता ह्यालाच आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम म्हणतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर मीडियम. जनरल म्यू लेटर दाखवतात, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर मीडियम. सो व्हेन दिस इज ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, म्हणजे दुसरं मीडियम काय पाहिजे? ऍब्सोल्यूट म्हटल्यावरती एअरच पाहिजे दुसरं मीडियम. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम, तुम्ही समजा म्यू लेटर वापरलं नाही, हे लेटर वापरलं नाही आणि हेच वापरलं तरी सुद्धा बरोबर आहे. टेक्स्टमध्ये एकदा हे वापरलं, एकदा हे वापरलेलं आहे. सो यू कॅन रिमेंबर दिस लेटर ऑल्सो, ND. एन लेटर वापरा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दिस मीडियम डेन्सर. आणि इथं असणार आहे तो एअर असणार. दिस इज एअर हिअर, एअर. पण एअर लिहित नाही आपण, त्याला काय म्हणतो आपण? ऍब्सोल्यूट. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला काय झाला? 1/sin IC, 1/sin IC. साइन IC बरोबर काय लिहिता येईल? 1/μ. तुम्हाला समजा IC अँगल दिलेला आहे तर तुम्ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढू शकता, किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे तर IC काढू शकता. तर इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. फॉर क्रिटिकल अँगल, फाइंड क्रिटिकल अँगल फॉर डायमंड एअर बाउंड्री. आता डायमंड हे डेन्सर मीडियम आणि एअर दुसरं मीडियम. मग डायमंडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलाय बघा. एअर मीडियम असल्यामुळे हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होणार? ऍब्सोल्यूट. सो म्यू इज इक्वल टू 2.4. म्यू दिस इज ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर मीडियम. डेन्सर मीडियम म्हणजे डायमंड, डायमंडचं मीडियम डेन्सर मीडियम आहे. फॉर्म्युला कसा लिहिता येईल? साइन IC इक्वल टू 1/μ, किंवा हा फॉर्म्युला लिहायचा, म्यू इक्वल टू 1/sin IC. तुम्हाला क्रिटिकल अँगल विचारलेला आहे म्हणून हा साइन IC लिहिलेला आहे. 1/μ. म्यूची व्हॅल्यू पुटअप करा. म्यूची व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर काय मिळणार बघा? 1/2.4 साइन IC. याचा तुम्हाला रेसिप्रोकल टेबल वापरता येतं. सो रेसिप्रोकल टेबल गिव्स दिस व्हॅल्यू. तुम्ही रेसिप्रोकल टेबलचा वापर करा, 1/2.4. सो दिस इज द व्हॅल्यू. आता IC पाहिजे, मग साइन इनव्हर्स लिहिलं पाहिजे. हे आन्सर साइन व्हॅल्यू 24.62 डिग्री और 24 डिग्री 38 मिनिटला तुम्हाला आन्सर मिळणार. सो IC इज 24.62 डिग्री और 24 डिग्री 38 मिनिट. तुम्हाला नॅचरल साइन मध्ये आन्सर कोणत्या डिग्री आणि मिनिटला आहेत हे बघितलं पाहिजे. तर असे न्यूमरिकल्स विचारले जातात परीक्षेला. कदाचित तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विचारतील आणि IC देतील, किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला जाईल, IC काढायचं. तर या फॉर्म्युल्यावरनं तुम्हाला हा काढता येतो. सो अँगल IC इज क्रिटिकल अँगल. क्रिटिकल अँगल आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये
रिलेशन दाखवणारा हा फॉर्म्युला. हा बऱ्याच वेळेला मल्टिपल चॉईसला सुद्धा लागतो. फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, आयदर इन दिस फॉर्म ऑर इन दिस फॉर्म.